जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया. आपण मागील काही दिवसांपासून 2024ला झालेल्या पोलीस भरतीतील सगळे मराठी विषय असेल, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स असेल, रिजनिंग असेल आणि सामान्य ज्ञान असेल, या सगळ्या विषयातील घटकनिहाय कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेला आहे हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर आजचा विषय एकदम मजेदार आहे. तो आहे आपलं मराठी व्याकरण. आणि मराठी व्याकरण मधील सगळ्यात महत्वाचा शब्दाच्या जातीतील विकारी गटातील विशेषण हा घटक आहे. तर विशेषण या घटकावर 2024ला झालेल्या पोलीस भरतीला कोणत्या जिल्ह्यात कोणता प्रश्न आलेला आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत. तर या ठिकाणी आजचा विषय आहे मित्रांनो, कोणता आहे तर तो आहे विशेषण. आणि या ठिकाणी विशेषण या घटकावर आपल्याला सविस्तर विश्लेषण पाहायचं आहे. तर या ठिकाणी विशेषण हा घटक लक्षात घ्या. चला जाऊयात आपण पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न या ठिकाणी पहा काय आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. प्रश्न आलेला आहे यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024ला. या ठिकाणी पहिला एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, नेमकं विशेषण म्हणजे काय असते. तर विशेषण हा एखादं नाम असेल त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करते. विशेष माहिती सांगण्याचं काम करते. मग विशेष माहिती सांगण्याचं काम करते आणि त्या नामाची व्याप्ती मर्यादित करते. काय करते तर व्याप्ती मर्यादित करते. मग आपण विशेषणाची व्याख्या आपल्याला काय करता येईल तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजेच काय असेल, विशेषण असेल. या वाक्यामध्ये हुशार या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. हुशार शब्द एखाद्या नामाबद्दल काय करते, माहिती सांगते. मग जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो, तो म्हणजेच कोणता मुलगा, मुलाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. याचाच अर्थ हा वाक्यामध्ये कशाचं काम करेल, विशेषणाचं काम करेल. तर या ठिकाणी हा विशेषण असेल. मग या ठिकाणी काय विचारलेलं आहे, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मग हा काय आहे तर विशेषण आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर वाक्यामध्ये एखादं पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी याचं उत्तर विशेषण असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या वाक्यामध्ये नेहमी विशेषण हा नेहमी एखाद्या नामाच्या अगोदर येत असते. नामाच्या नंतर जर एखाद्या वाक्यामध्ये तो विशेषण आलेला असेल, ज्याला आपण काय म्हणतो तर विधी विशेषण म्हणतो, तो विधी विशेषण नेहमी वाक्यामध्ये विशेषणाचं काम करत नाही, तर त्या ठिकाणी विधानपूरकाचं काम करते. परंतु या ठिकाणी पर्यायानुसार जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी याचं उत्तर विशेषण आलं पाहिजे. आणि या ठिकाणी याचं उत्तर विशेषण दिलेलं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, आपला उत्तर असेल. जर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर आपल्या व्हिडिओची थोडीशी क्वालिटी वाढवा, तुम्हाला क्लिअर दिसेल. चला पाहूयात पुढील प्रश्न. माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणून टाकली या वाक्यात किती विशेषणे आलेली आहेत. प्रश्न आलेला आहे पालघर पोलीस शिपाई भरती 2024ला. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विशेषण ओळखा असा प्रश्न दिलेला नाही, वाक्यामध्ये एकूण विशेषणे किती आलेली आहेत तो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग या वाक्यामध्ये जर नाम पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी नाव आहे, आवाज हा एक नाम आहे. कारण जेव्हा विशेषणाची संख्या काढत असता त्यावेळेला नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो, म्हणून त्या ठिकाणी नाम काढा. आवाज आहे, त्याच्यानंतर आहे भाषण हा एक नाम आहे, आणि त्याच्यानंतर आहे सभा हा एक नाम आहे. यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आलेले आहेत का. मग आवाजाबद्दल या ठिकाणी खणखणीत हा शब्द आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी खणखणीत हा शब्द कशाचं काम करेल, विशेषणाचं काम करेल. मग कोणाच्या खणखणीत तर माझ्या खणखणीत, म्हणजेच माझ्या हा देखील शब्द काय आहे तर विशेषणाचं काम करते. कारण एखादा शब्द विशेषणाबद्दल विशेष माहिती सांगत असेल तो सुद्धा त्या वाक्यामध्ये विशेषण होतो, हे गोष्ट लक्षात घ्या. मग या ठिकाणी भाषण या नामाबद्दल काय दिलेलं आहे तर भाषण या नामाबद्दल ठणठणीत हा शब्द काय करतो, विशेषणाचं काम करतो. आणि सारी सभा म्हणजेच या ठिकाणी सभाबद्दल, कशी सभा तर सारी सभा, या ठिकाणी हे सुद्धा विशेषणाचं काम करते. मग या ठिकाणी विशेषणाची संख्या खणखणीत 1, माझ्या 2, त्याच्यानंतर ठणठणीत 3
आणि सभा 4 हे 4 विशेषणे या वाक्यामध्ये आलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला 4 विशेषणे हा उत्तर त्या ठिकाणी दिलेला आहे. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. आता या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, ही गंगा पवित्र नदी आहे, या वाक्यातील विशेषण ओळखा. मग या ठिकाणी नाम पाहिलं आपण तर नदी आहे. नदीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे पवित्र. मग पवित्र हा काय होईल, वाक्यामध्ये विशेषणाचं काम करेल. मग या ठिकाणी पवित्र हा काय झाला तर विशेषण झालं. याच्यानंतर जर पाहिलं गंगा पाहिलं तर ही हा एक सर्वनाम आहे. हा नामाच्या जवळ आला हा सुद्धा त्या ठिकाणी विशेषण होऊ शकते, परंतु पर्यायामध्ये ही नाही. तर पवित्र हा काय असेल आपला उत्तर असेल. प्रश्न विचारलेला आहे नंदुरबार पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर असेल पवित्र, पर्याय क्रमांक 2. याच्यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, बाळू हा चालाक मनुष्य आहे, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सगळे प्रश्न पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल की किती सोपे आणि साधे प्रश्न आहेत. पोलीस भरतीला साधे आणि सोपेच प्रश्न येत असतात, मात्र आपल्या प्रश्नांमध्ये ॲक्युरेसी सगळ्यात महत्वाची असते. कारण पोलीस भरतीचा आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट एक मार्काने जात असतो मित्रांनो. त्यासाठी ज्या विद्यार्थ्याला 1 गुणाची किंमत आहे तोच विद्यार्थी या क्षेत्रामध्ये नेहमी सक्सेस होत असतो. तर कोणत्याही प्रश्नाला साधा आणि सोपा समजायचं नाही, तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला नक्की यायला पाहिजे. तर या ठिकाणी चालाक मनुष्य आहे, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. मग या ठिकाणी मनुष्य हा एक नाम आहे आणि या मनुष्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय आहे तर चालाक आहे. म्हणजे या ठिकाणी चालाक हा शब्द कशाचं काम करते तर चालाक हा शब्द विशेषणाचं काम करते. जो शब्द विशेष माहिती सांगते त्याला विशेषण म्हटलं जाते आणि ज्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितलं जाते त्याला म्हटलं जाते विशेष्य. काय म्हटलं जाते विशेष्य. कधी कधी एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला विशेषण ओळखा किंवा मग विशेष्य ओळखा याही प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर नेमकी विशेषणची सगळी संकल्पना किंवा कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर ज्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली जाते तो झाला विशेषण आणि ज्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली जाते तो झाला विशेष्य. तर विशेषण आणि विशेष्य या दोघांमधला फरक तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर चलाक मनुष्य म्हटलं तर या ठिकाणी याचं उत्तर असेल विशेषण. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे विशेषण. चला पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी धातू साधित विशेषण कोणते ते ओळखा. प्रश्न आलेला आहे रायगड पोलीस शिपाई भरती 2024 ला आलेला आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, मराठी व्याकरण पाहिजे तेवढं सोपं नाही आणि वाटते तेवढं अवघड पण नाही. फक्त प्रत्येक घटकाच्या तुम्हाला कॉन्सेप्ट माहित असणं आवश्यक आहे. या ठिकाणी जेवढ्या काही शब्दांच्या जाती असतील त्या शब्दांच्या जातींमध्ये तुम्हाला प्रत्येक घटकाचं 2 प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक सिद्ध असेल आणि दुसरं साधित असेल. तर त्या ठिकाणी सिद्ध म्हणजेच मूळचा होत असतो, साधित म्हणजे दुसऱ्यापासून तयार झालेला होत असतो. जसं एखादं विशेषण असेल, चांगला हा मुळामध्ये विशेषण आहे तो झाला सिद्ध, परंतु एखाद्या नामापासून विशेषण तयार झालेला असेल एखाद्या अवयवापासून विशेषण तयार झालेला असेल तर त्याला काय म्हटलं जाते साधित म्हटलं जाते. या ठिकाणी धातू साधित म्हटलेला आहे. मग धातू साधित म्हणजेच काय तर या ठिकाणी क्रियावाचक शब्दापासून याचाच अर्थ क्रियापदापासून तयार झालेला विशेषण त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. मग क्रियावाचक शब्दात जो मूळ असतो त्यालाच काय म्हटलं जाते धातू म्हटलं जाते आणि त्याला पासून एखादा जर विशेषण तयार झाला तर त्यालाच काय म्हटलं जाते धातू साधित विशेषण म्हटलं जाते. या ठिकाणी लक्षात घ्या. मग या ठिकाणी क्रियावाचक शब्द तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला क्रियावाचक शब्द माहिती नसेल तर मी क्रियापद या घटकावरचे त्या ठिकाणी सविस्तर विश्लेषण प्रश्नांचं घेतलेलं आहे. त्या ठिकाणी क्रियापद म्हणजेच काय असते हे सविस्तरपणे मी सांगितलेलं आहे, तर तो व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. तर धातू साधित म्हणजेच काय तर क्रियावाचक शब्दापासून तयार झालेला विशेषण. मग या ठिकाणी काळा फळा म्हटला तर फळ्याबद्दल विशेष माहिती सांगितली आहे काळा, पण काळा हा काय एक नाम आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला
काळा हा एक रंगाचं नाव आहे, तर त्या ठिकाणी त्याला म्हणता येईल नाम साधित. सुंदर म्हटलं तर ऑलरेडी हा एक काय आहे, एखाद्याचं गुण आहे, तर या ठिकाणी हा गुण विशेषण म्हणता येईल. 10 वया म्हटलं तर 10 म्हटलं तर ही एक संख्या आहे, तर या ठिकाणी संख्या विशेषण म्हणता येईल. या ठिकाणी पेटती ज्योत, मग पेटती ज्योत म्हटलं तर याचा मूळ क्रियावाचक शब्द आहे पेटणे, आणि पेटणे हा एक क्रियावाचक शब्द. मग हा जो विशेषण आहे, हा विशेषण क्रियावाचक शब्दापासून तयार झाला, म्हणूनच याला काय म्हटलं जाईल, तर या ठिकाणी त्याला धातू साधित काय म्हटलं जाईल, विशेषण म्हटलं जाईल. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर आपलं पर्याय क्रमांक 4 पेटती ज्योत हा काय असेल, आपलं योग्य उत्तर त्या ठिकाणी असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. या ठिकाणी चांगला या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे, आणि विशेषणाचा प्रकार ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आलेला आहे SRPF गट क्रमांक 12 हिंगोली पोलीस भरती 2024 ला या ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे. आता या ठिकाणी चांगला मुलगा हा एक शब्द लक्षात घ्या. चांगला मुलगा या ठिकाणी मुलाबद्दल विशेष माहिती सांगते. कसा मुलगा, चांगला मुलगा. मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, पर्याय पाहिला अधिविशेषण, विधी विशेषण, सार्वनामिक विशेषण, उत्तर विशेषण. म्हणजे या ठिकाणी जे विशेषणाचे मूळ प्रकार आहेत त्या प्रकारावर नाही, तर जे स्थानानुसार पडणारे प्रकार आहेत, कोणानुसार, स्थानानुसार 2 प्रकार पडतात. एक आहे अधिविशेषण आणि दुसरा आहे मित्रांनो विधी विशेषण. अधिविशेषण आणि विधी विशेषण. मग या ठिकाणी अधिचा अर्थ होतो आधी आणि विधीचा अर्थ होतो नंतर. याचाच अर्थ एखादा जर समजा विशेषण हा नामाच्या अगोदर आलेला असेल, त्याला म्हटलं जाते अधिविशेषण. काय म्हटलं जाते, अधिविशेषण. आणि हाच विशेषण जर समजा नामाच्या नंतर आला, याला म्हटलं तुम्ही मुलगा चांगला, तर याचाच अर्थ त्या ठिकाणी हा चांगला नामाच्या नंतर आलेला आहे, म्हणून यालाच काय म्हटलं जाईल, विधी विशेषण म्हटलं जाईल. तर विधी विशेषण आहे, म्हणजेच या ठिकाणी चांगला मुलगा नामाच्या अगोदर आला, याचाच अर्थ अधिविशेषण हा काय असेल, याचं उत्तर असेल. तर या ठिकाणी पर्याय कोणत्या पद्धतीने दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्सेप्ट क्लिअर करावं लागतो. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल अधिविशेषण. पुढील प्रश्न बघा, साधा आणि सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी विशेषणाचे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता. प्रश्न आलेला आहे ठाणे शहर चालक पोलीस भरती 2024 ला. मग या ठिकाणी विक्रेत्याबद्दल विशेष माहिती सांगत आहे. कसा विक्रेता, तर या ठिकाणी पुस्तक विक्रेता या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी पुस्तक विक्रेता म्हटलं तर पुस्तक हा शब्द काय करतो, विशेष माहिती सांगतो. याचा अर्थ हा वाक्यामध्ये काय झाला, विशेषण झाला. पण मुळामध्ये जर पाहिलं तुम्ही तर पुस्तक हा जो शब्द आहे, पुस्तक म्हटलं तर पुस्तक काय आहे, हा एक नाम आहे, हा एक नाम आहे. परंतु ह्या वाक्यामध्ये विक्रेत्याबद्दल माहिती सांगते, याचाच अर्थ तो कशाचं काम करते, विशेषणाचं काम करते. याचाच अर्थ हा नाम आहे, याचाच अर्थ विशेषणाचं काम करते. मग नामापासून तयार झाला म्हणून त्याला म्हटलं जाईल बेटा नाम साधित विशेषण. काय म्हटलं जाईल, नाम साधित विशेषण. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे नाम साधित विशेषण. एखादा विशेषण नामापासून तयार झालेला असेल नाम साधित, एखादा विशेषण क्रियावाचक शब्दापासून झाला असेल त्याला अव्यय साधित, एखादा विशेषण हा क्रिया विशेषण अव्ययापासून तयार झालेला असेल त्याला अव्यय साधित म्हटलं जाते. तर ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, उत्तर असेल. चला पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या ठिकाणी सौमित्र लांब दोरी आणायला गेला. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे ठाणे शहर चालक पोलीस भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद 4 पर्याय दिलेले आहेत. लांब या ठिकाणी पाहिलं तर लांब दोरी या ठिकाणी या पद्धतीने दिलेला आहे. याचा अर्थ दोरी हा एक नाम आहे आणि या दोरीबद्दल विशेष माहिती सांगते. कशी दोरी, तर लांब दोरी.
म्हणजे या ठिकाणी हा विशेषणाचं काम करेल, म्हणजेच लांब हा काय झाला, विशेषण झाला. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, आपलं उत्तर असेल. नाम म्हटलं तर एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा प्राण्याला दिलेले नाव. जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं इमारत हा एक नाव आहे, एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं रमेश हा एक नाव आहे, तर ते झालं नाम. नामाच्या ठिकाणी जो वापरला जातो त्याला काय म्हटलं जाते, सर्वनाम म्हटलं जाते. त्याच्यानंतर नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असेल त्याला म्हटलं जाते विशेषण. आणि दोरीबद्दल विशेष माहिती सांगते, कशी दोरी, लांब दोरी. मग या ठिकाणी हा कशाचं काम करते, विशेषणाचं काम करते. पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा, हसरा हे विशेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे. प्रश्न विचारलेला आहे ठाणे शहर चालक पोलीस भरती 2024 ला. आता या ठिकाणी हसरा हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आता हसराचा मूळ शब्द आहे बेटा हस. त्याच्यानंतर याच्यापासून क्रियावाचक शब्द तयार होतो हसणे. मग हसणे क्रियावाचक शब्द तयार झाला तर निश्चितच या शब्दामध्ये आपल्याला काय दिसते, क्रिया दिसते. आणि जर एखाद्या शब्दामध्ये क्रिया दिसत असेल तर निश्चितच, आणि जर तो शब्द विशेषणाचं काम करत असेल तर निश्चितच आपण त्याला काय म्हणतो, तर त्याला म्हणतो आपण धातू साधित. मग या ठिकाणी धातू साधित काय होईल, तर विशेषण होईल. तर या पद्धतीनं हसरा हा कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे, तर धातू साधितचा आहे. पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा. जर सबस्क्राईब आतापर्यंत केलेले नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त या महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना नक्की एकदा शेअर करा. चला बघूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, रायगड किल्ला प्रचंड आहे, या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, तर या ठिकाणी प्रकार ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण रायगड किल्ला, किल्ल्याबद्दल विशेष माहिती सांगत आहे. या ठिकाणी रायगड किल्ला बरोबर आहे. या ठिकाणी किल्ला एक नाम आहे, याच्याबद्दल विशेष माहिती सांगत आहे. कोणतं, तर रायगड. या ठिकाणी मित्रांनो जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 विशेषणे काम करतात, एक रायगड आणि या ठिकाणी प्रचंड. आता अधोरेखित या ठिकाणी कोणत्या शब्दाला दिलेला होता त्यानुसार मला सांगता येणार नाही, पण या ठिकाणी दोन्हीचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी लक्षात घ्या. हा किल्ल्याच्या अगोदर आलेला आहे. रायगड हा शब्द नामाचं काम करते किंवा नाम आहे. मग हा किल्ल्याबद्दल विशेष माहिती सांगते. कोणता किल्ला, तर रायगड किल्ला. याचाच अर्थ या ठिकाणी नामापासून तयार झाला तर रायगड हा नाम साधित होईल, म्हणजेच या ठिकाणी नाम साधित विशेषण म्हणता येईल. त्याच्यानंतर किल्ला प्रचंड आहे. प्रचंड हा शब्द सुद्धा कोणाबद्दल माहिती सांगते, तर तो माहिती सांगतो आपल्या किल्ल्याबद्दल. मग या ठिकाणी प्रचंड हा जो शब्द आहे हा सुद्धा विशेषणाचं काम करते, पण तो कोणानंतर आला, तर नामाच्या नंतर आला. याचा अर्थ त्याला काय म्हटलं जाईल, नामाच्या नंतर आलं स्थानानुसार तर त्याला म्हटलं जाते विधी विशेषण. आताच या अगोदर मी एक उदाहरण घेतला होता. तर प्रचंडला अंडरलाईन असेल तर विधी विशेषण होईल. आणि रायगडला जर त्या ठिकाणी काय आलं, जर रायगडला अंडरलाईन असेल तर त्याला नाम साधित विशेषण म्हटलं जाईल. आणि जर समजा या ठिकाणी स्थानानुसार म्हटलं तर किल्ला या शब्दाच्या अगोदर रायगड हा शब्द आहे तर त्याला पूर्व विशेषण देखील त्या ठिकाणी म्हटलं जाईल. तर या पद्धतीनं अंडरलाईन कोणत्या शब्दाला केलेलं आहे त्यानुसार त्याला तुमचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा हे विशेषण हे सामान्यतः विशेषाच्या पूर्वी येते. मग या ठिकाणी कोल्हापूर शहर पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. मग आता विशेष्य म्हटलं तुम्ही, तर मी तुम्हाला विशेष्य ही कॉन्सेप्ट सुरुवातीला सांगितलेली आहे. विशेष्य म्हणजे काय, तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते, ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते. आणि विशेषण म्हटलं तर या ठिकाणी विशेषण म्हणजे जी माहिती सांगितली जाते, जी माहिती सांगितली जाते
मग एखाद्या विशेष्य असेल तर त्याच्या अगोदर नेहमी विशेषण येत असतो. मग या ठिकाणी त्यालाच काय म्हटलं जाईल, तर त्यालाच म्हटलं जाईल अधिविशेषण. काय म्हटलं जाईल, अधिविशेषण. शब्दांकडे थोडासा लक्ष घ्यायचा. हा अधिवेशन आहे, होणार नाही. विधी विशेषण आहे, हा सुद्धा होणार नाही. आणि वरील पैकी सर्व, हा सुद्धा होणार नाही. तर विशेषण हा नेहमी या विशेष्याचा काय येत असतो, तर अगोदर येत असतो. याचाच अर्थ आधी येत असतो. याचाच अर्थ त्याला काय म्हटलं जाईल, अधिविशेषण म्हटलं जाईल. ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर असेल अधिविशेषण. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विशेषणाचा प्रकार नाही. छत्रपती संभाजीनगर बॅट्समन पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. मग आता या ठिकाणी विशेषणाचे प्रकार त्या ठिकाणी विचारलेले आहेत. मग या ठिकाणी विशेषणाचे प्रकार जर पाहिले आपण, तर पहिला प्रकार सगळ्यात महत्वाचा आहे गुण विशेषण. जर आपण मूळ प्रकार लक्षात घेतला तर कोणता आहे, गुण विशेषण आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं लक्षात घेतलं आपण तर विशेषणाचा प्रकार आहे संख्या विशेषण. कोणता आहे, संख्या विशेषण आहे. मग या ठिकाणी तिसरा जर प्रकार घेतला आपण तर हे मूळ प्रकारातला सार्वनामिक विशेषण हा एक विशेषणाचा प्रकार आहे. मग या ठिकाणी गुण विशेषण बरोबर आहे, संख्या विशेषण देखील बरोबर आहे आणि सर्वनामिक किंवा सार्वनामिक बरोबर आहे. या ठिकाणी अर्ज हा कोणत्याही अर्थाने त्या ठिकाणी विशेषणाचा प्रकार नाही. याचाच अर्थ त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल, आपलं उत्तर असेल. तर या पद्धतीनं विशेषणाचे प्रकार सगळे तुम्हाला माहित असायला पाहिजेत. मित्रांनो, प्रश्न हा कोणत्याही कॉन्सेप्टवर कोणत्याही पद्धतीने विचारला जाऊ शकते. आपलं काम सगळ्यात महत्वाचं आहे की एखादा तुम्ही घटक जेव्हा अभ्यासता त्यावेळेला त्या घटकाचं संपूर्ण विस्तारित स्वरूपामध्ये अध्ययन करत चला. कारण आता स्थिती अशी राहिली नाही की जशाला तसे प्रश्न उलटून पाडणे. तर त्या ठिकाणी एखाद्या कॉन्सेप्च्युअल गोष्टीवर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. विशेषण हा घटक अभ्यासत असाल तर तुम्हाला विशेषणाची व्याख्या, विशेषण म्हणजेच काय, विशेष्य म्हणजेच काय, त्याच्यानंतर अधिविशेषण आणि विधी विशेषण हे स्थानानुसार पडणारे प्रकार आहेत. त्याच्यानंतर मूळ प्रकार पाहिलं तुम्ही तर 3 आहेत, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. ह्या तीनही प्रकारामधला तुम्हाला फरक माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर एक संख्या विशेषण आहे. संख्या आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. तर संख्या विशेषणाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचं विस्तारित स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. हे झाले मूळ प्रकार. त्याच्यानंतर साधित प्रकारातले तुम्हाला सुद्धा अजून प्रकार दिलेले असतील. नामसाधित विशेषण असेल, सार्वनामिक विशेषण असेल, त्याच्यानंतर एखादा धातुसाधित विशेषण असेल, एखादा अव्ययसाधित विशेषण असेल. तर या पद्धतीनं एखादा घटक अभ्यासता तर त्याचं अभ्यास हा एकदम विस्तारित स्वरूपामध्ये करा, जेणेकरून त्या घटकावर कोणताही एखादा प्रश्न विचारला तर तुमचं चुकता कामा नये. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न लक्षात घ्या. नाचणारा, वाकलेला, जडता हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं नाचणारा याचाच अर्थ नाचणे. या ठिकाणी जर वाकलेला पाहिलं तर याचा अर्थ होते वाकणे. आणि त्याचा जर शब्द पाहिला तर जडता याचा अर्थ मूळ शब्द आहे, क्रियावाचक शब्द आहे जडणे. मग या तीनही शब्दातून आपल्याला ने प्रत्यय लागून आला. याचाच अर्थ हा झाला क्रियावाचक शब्द. मग या ठिकाणी क्रियावाचक शब्द आहेत. याचाच अर्थ क्रियावाचक शब्द एखादा जर समजा कशाचं काम करत असेल, विशेषणाचं काम करत असेल तर मराठीमध्ये किंवा विशेषणाच्या प्रकारामध्ये त्यालाच कोणतं नाव दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे धातू साधित विशेषण. मग या ठिकाणी धातू साधित विशेषण जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी क्रियावाचक शब्द असणे आवश्यक आहे. याचाच अर्थ आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 धातू साधित विशेषण. हा काय असेल आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. रामला फळभाजी फार आवडते. वरील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी फळभाजी हा शब्द दिलेला आहे. मग भाजी एक नाम आहे, फळ सुद्धा एक नाम आहे.
परंतु या ठिकाणी भाजीबद्दल विशेष माहिती सांगते. कशी भाजी? तर फळभाजी. म्हणजे हा शब्द फळ वाक्यामध्ये कशाचं काम करते? विशेषणाचं काम करते. याचाच अर्थ त्या ठिकाणी विशेषणाचं काम करते. मग हा एक मुळामध्ये पाहिलं तर हा एक नाम आहे. मग नाम असून जर विशेषणाचं काम करत असेल तर निश्चितच याला आपल्याला काय म्हणता येईल? याला म्हणता येईल आपल्याला नाम साधित विशेषण म्हटलं जाईल. मग नाम साधित विशेषण म्हटलं जाईल तर या ठिकाणी याचं उत्तर असेल नाम साधित. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला नाम साधित उत्तर दिलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. तर या ठिकाणी या पद्धतीनं विशेषण आहे, परंतु नेमकं कोणत्या प्रकारातून तयार झालेलं आहे या सगळ्या गोष्टीची संकल्पना तुमची क्लिअर असली पाहिजे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे नागपूरची संत्री. एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे. मला वाटते जोही विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असेल हा उदाहरण वाचलेला नसेल असं होऊ शकत नाही. कारण विशेषणामध्ये नामसाधित मध्ये नागपुरी संत्री, बनारसी साड्या, सातारी पेढे हे युनिव्हर्सल वाक्य आहेत आणि प्रत्येक क्लासला किंवा प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणारे वाक्य आहेत. तर जसाला तसा प्रश्न आलेला आहे चंद्रपूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. तर या ठिकाणी नागपूरची संत्री या ठिकाणी जर म्हटलं तर नागपूरची संत्री म्हटलं तर संत्र्याबद्दल या ठिकाणी माहिती सांगितली आहे. कोणतं? नागपूरची संत्री. मग या ठिकाणी नागपूरची संत्र्यांबद्दल विशेष माहिती. नागपूर म्हटलं तर नागपूर हा एक काय नाम आहे आणि हा नाम कशाचं काम करते? विशेषणाचं काम करते. मग विशेषणाचं काम करत असेल तर निश्चितच कोणतं होईल? नाम साधित विशेषण होईल. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 4 हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. जी विशेषणे संख्येची पट दाखवितात त्यास खालीलपैकी काय म्हणतात? प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग जी विशेषणे पट दर्शवतात. काय दर्शवतात? पट. मग या ठिकाणी आपण पट कोणत्या पद्धतीने दर्शवतो? तर एखाद्या व्यक्तीजवळ दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 5 पट काय आहे? पैसा आहे. काय आहे? पैसा आहे. मग 5 पट हा शब्द काय दर्शवतो? तर या ठिकाणी पट दर्शवते. पट दर्शवते याचाच अर्थ काय दर्शवते? आवृत्ती दर्शवते. काय दर्शवते? आवृत्ती दर्शवते. मग ज्याही शब्दामध्ये पट हा शब्द असेल त्या वाक्यात तो शब्द हा नेहमी आवृत्तीवाचक विशेषण असते. मग या ठिकाणी संख्या विशेषण जर पाहिलं मित्रांनो तर संख्या विशेषणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. जसं फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ घ्या तुम्ही संख्या विशेषण. संख्या विशेषण म्हटलं तर या ठिकाणी या पद्धतीनं संख्या विशेषण म्हटलं तर त्या ठिकाणी संख्या विशेषणाचे देखील त्या ठिकाणी किती प्रकार आहेत? तर 5 प्रकार आहेत संख्या विशेषणाचे. या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे तो आहे गणनावाचक. कोणता आहे? गणनावाचक संख्या विशेषण. त्याच्यानंतर जर पाहिलं दुसरा प्रकार तर तो आहे क्रमवाचक संख्या विशेषण. कोणता आहे? क्रमवाचक संख्या विशेषण. तिसरा जर प्रकार पाहिलं तर तो आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. कोणता आहे? आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. त्याच्यानंतर चौथा प्रकार पाहिलं तर तो आहे पृथकत्ववाचक. कोणता आहे? पृथकत्ववाचक संख्या विशेषण. आणि त्याच्यानंतर 5वा आहे सामान्य किंवा यालाच म्हटलं जाते अनिश्चित संख्या विशेषण. तर या पद्धतीनं 5 प्रकार आहेत. हे 5ही प्रकारामध्ये येणारे जे विशेषणे असतील ते प्रत्येक विशेषणे संख्येचाच बोध करतील, पण त्या ठिकाणी संख्येचं स्वरूप कसं आहे, संख्येचा स्वरूप कसा आहे त्यानुसार हे 5 वेगवेगळ्या प्रकारामध्ये दर्शवले जातात. गणनावाचकचा अर्थ होतो सिंपली ज्याची गिनती करता येते किंवा मोजणी करता येते. जसं तुम्ही म्हटलं 5 मुले तर या ठिकाणी 5 मुले तुम्हाला गिनती येतील, गणनावाचक झाला. क्रम म्हटलं तर एकदम सोपा आहे. 5वा हा काय झाला? 5वा मजला म्हटलं तर या ठिकाणी 5वा हा काय दर्शवते? क्रम दर्शवते. 5वा मुलगा किंवा मग 5वा XYZ काय. आवृत्तीवाचक म्हटलं
तर 5-5 मुले असं म्हणता येणार नाही, तर 5पट मुले काय म्हणता येईल तुम्हाला? 5पट मुले या ठिकाणी म्हणता येईल 5पट मुले. याचाच अर्थ या ठिकाणी मुलांची काय दर्शवलेली आहे? पुनरावृत्ती दर्शवलेली आहे. एखाद्या क्लासेसमध्ये 10 विद्यार्थी असतील, एखाद्या क्लासेसमध्ये 50 विद्यार्थी असतील, तर 50 विद्यार्थी असणाऱ्या क्लासला काय म्हणू शकता तुम्ही? त्या क्लासच्या तुलनेत 5पट मुले, म्हणजे त्या ठिकाणी काय दर्शवलेली आहे? आवृत्ती दर्शवलेली आहे. पृथकत्ववाचकचा अर्थ काय होते? गट करणे किंवा त्यांची विभागणी करणे. एका वर्गामध्ये 10 विद्यार्थी असतील, मास्तरांनी सांगितलं की 5-5 विद्यार्थी काय जा, बाहेर जा. मग 10 पैकी आपण काय केलं? पृथक्करण केलं. याचा अर्थ वेगवेगळीकरण केलं. 5-5चा गट, 2-2चा गट, 1-1 मुलगा. तर या पद्धतीने हा झाला पृथकत्ववाचक. सामान्य आणि अनिश्चित याचाच अर्थ काय? ज्याच्यामधून निश्चित संख्येचा बोध होत नाही. जसं आपण फॉर एक्झाम्पल उदाहरणात घेतलं, सर्व विद्यार्थी क्लासला उपस्थित होते, सर्व विद्यार्थी. पण सर्व म्हणजे नेमकं किती? निश्चित आकडा दिलेला आहे का? बिलकुल नाही. याचाच अर्थ त्या ठिकाणी तो काय झाला? सामान्य किंवा अनिश्चित झाला. तर या पद्धतीने काय विचारलं होतं आपल्याला? पट काय दर्शवते? तर पट या ठिकाणी आवृत्ती दर्शवते. तर आवृत्तीवाचक संख्या विशेषण हा काय दर्शवतो? पट दर्शवतो. पर्याय क्रमांक 2 हा काय असेल? आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, संख्या विशेषणाचे एकूण प्रकार किती? आलाय तो प्रश्न, जे मी याच्या अगोदर तुम्हाला विश्लेषण करून दिलेला आहे. संख्या विशेषणाचे प्रकार किती? प्रश्न विचारलेला आहे रत्नागिरी पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग आता या ठिकाणी संख्या विशेषणाचे मी मुळात आत्ताच प्रकार सांगितले. संख्या विशेषण पुन्हा लिहिणार नाही. संख्या विशेषण या ठिकाणी पहिला गणनावाचक, दुसरा लिहिलेला होता आपण क्रमवाचक, तिसरा लिहिलेला होता आपण पृथकत्ववाचक, चौथा लिहिलेला होता आपण आवृत्तीवाचक, त्याच्यानंतर एक 5वा प्रकारचं काय लिहिलं होतं? तर सामान्य किंवा अनिश्चित या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी संख्या विशेषणाचे आपल्याला मुळामध्ये 5 प्रकार पडतात. या ठिकाणी गणनावाचक या ठिकाणी जो प्रकार आहे गणनावाचक, या गणनावाचकचे अजून मुळामध्ये 3 प्रकार पडतात. एक आहे पूर्णांक या ठिकाणी संख्या किंवा पूर्णांक गणनावाचक संख्या विशेषण आहे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार आहे अपूर्णांक वाचक काय होईल? गणनावाचक संख्या विशेषण. आणि तिसरा एक प्रकार आहे साकल्यवाचक. लक्षात घ्या, या ठिकाणी गणनावाचक संख्या विशेषण या पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न काय आहेत? प्रकार आहेत. तर संख्या विशेषणाचे आपल्याला एकूण किती प्रकार पाहायला मिळतात? 5 प्रकार पाहायला मिळतात. पर्याय क्रमांक 3 हा काय असेल? आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, पुढील पैकी गटात न बसणारी संख्या विशेषण ओळखा. आता या ठिकाणी प्रकारावर प्रश्न विचारलेला होता. आता तुम्हाला डायरेक्ट विशेषण दिलेले आहेत. त्या 4 विशेषणापैकी तुम्हाला एक कोणता तरी विशेषण काय असेल? वेगळ्या प्रकारातला असेल, ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी संख्या विशेषण नसणारा किंवा गटात न बसणारा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग संख्या विशेषण ओळखा. पुढील पैकी गटात न बसणारे संख्या विशेषण ओळखा. संख्या विशेषण. मग आता या ठिकाणी चौपट मुले हा काय झाला? आवृत्तीवाचक संख्या विशेषण. काय झालं? आवृत्तीवाचक संख्या विशेषण. 10 मुली म्हटलं तर हा झाला गणनावाचक संख्या विशेषण. कोणता आहे? गणनावाचक संख्या विशेषण. अर्धा तास म्हटलं तर हा आहे कोणता? अर्धा तास या पद्धतीने लिहिलं जाते. याचा अर्थ या ठिकाणी अपूर्णांक काय होईल? अपूर्णांक या ठिकाणी अपूर्णांक गणनावाचक संख्या विशेषण. आणि सहस्त्र किरणे, सहस्त्राचा अर्थ होतो 1000 किरणे, याचा अर्थ हा होईल गणनावाचक काय होईल? संख्या विशेषण होईल. मग या ठिकाणी संख्या विशेषणाचा प्रकार म्हटलं तर या ठिकाणी अर्धा तास हा काय झाला? तर संख्या विशेषणाचा प्रकार नाही, तर संख्या विशेषणामधील गणनावाचक जो प्रकार आहे त्या गणनावाचक प्रकारात येईल कोणता आहे? तर अपूर्णांक वाचक आहे. याचाच अर्थ त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल?
प्रश्नाचं उत्तर असेल। मूळ प्रकारामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर त्या पद्धतीनं या ठिकाणी अर्धा तास हा अपूर्णांक गणनावाचक संख्या विशेषणातील आहे, मूळ संख्या विशेषणाचा प्रकार नाही। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपलं उत्तर असेल। पुढील प्रश्न लक्षात घ्या। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्या विशेषण नाही? नाही म्हटलेलं आहे आवृत्तीवाचक। मग आता या ठिकाणी आवृत्तीवाचक मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आवृत्तीवाचक मध्ये नेहमी काय होते तर या ठिकाणी पट दर्शवली जाते। काय दर्शवली जाते? पट दर्शवली जाते। दुहेरी म्हटलं तर या ठिकाणी एकेरी दुहेरी या ठिकाणी पट निश्चितच दर्शवलं जाते। 10 पट म्हटलं या ठिकाणी सुद्धा आपल्याला पट दर्शवलं जाते। मग या ठिकाणी 60वे म्हटलं तर 60वे हा काय दर्शवतो? क्रम। 60वा मुलगा, 60वा वर्ष, जसं 60वा वर्ष आपण हीरक वर्ष म्हणून त्या ठिकाणी काय करतो? साजरा करतो। तर जर आपल्याला हीरक वर्ष साजरा करायचा असेल तर आपण म्हणतो 60वा वर्ष आहे। मग या ठिकाणी हा काय दर्शवतो? क्रम दर्शवतो। आणि चौपट म्हटलं तर ऑलरेडी काय आहे? पट आहे। म्हणजेच आवृत्तीवाचक संख्या विशेषण नाही याचा अर्थ क्रमवाचक हा येईल। याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा। या ठिकाणी एकदम साधा आणि सोपा प्रश्न विचारलेला आहे, पण विद्यार्थ्यांना तेवढाच कन्फ्युजन करणारा सुद्धा काय आहे प्रश्न आहे। जर निश्चित तुम्हाला विशेषणाचे प्रकार माहिती नसतील किंवा त्यांची संकल्पना माहिती नसेल तर निश्चितच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढणं थोडासा अवघड जाऊ शकते। परंतु जर तुम्हाला प्रकार माहिती असतील तर एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे। तर या ठिकाणी गटात न बसणारा पर्याय ओळखा। प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती 2024 ला। या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे किंवा पर्याय दिलेला आहे दोन्ही भाऊ, त्याच्यानंतर 5 पांडव, त्याच्यानंतर 4 बहिणी आणि सर्व रस्ते, 4 पर्याय दिलेले आहेत। या ठिकाणी दोन्ही भाऊ याचाच अर्थ पैकीचा बोध होतो। दोघे भाऊ असतील, दोन्ही भाऊ आमच्या घरी कार्यक्रमाला या, याचा अर्थ सर्वच्या सर्व। त्याच्यानंतर 5 पांडव एका शब्दावरून आपल्याला काय होते? पैकीचा बोध होते। ह्या दोन्ही वरून पैकीचा बोध होते। 4 बहिणी म्हटलं तर याच्यावरूनही पैकीचा बोध होते। सर्व म्हटलं तर हा शब्द काय आहे? सर्व रस्ते। काय म्हटलं आपण? सर्व रस्ते। रस्त्याबद्दल माहिती सांगितलेला आहे, पण सर्व हा शब्द कोणतीही प्रकारचे संख्या निश्चित सांगत नाही। कशी सांगत नाही? निश्चित सांगत नाही। तर या ठिकाणी हा सर्व जो शब्द आहे हा अनिश्चित किंवा मग सामान्य सर्व विशेषणामध्ये अनिश्चित विशेषणामध्ये याचा समावेश होते। आणि मराठीमध्ये जर मी आता सांगितलं तुम्हाला की पैकीच्या पैकी जर एखादं विशेषण दर्शवत असेल तर त्याला म्हटले जाते गणनावाचक संख्या विशेषण प्रकारातील जो तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे आपला कोणता? साकल्यवाचक। या साकल्यवाचक प्रकारामध्ये नेहमी आपल्याला पैकीच्या पैकी काय दर्शवले जाते तर विशेषता दर्शवली जाते किंवा बोध होते। तर हा साकल्यवाचक प्रकारातले हे 3ही प्रकार आहेत। तर या ठिकाणी हे साकल्यवाचक आणि सर्व रस्ते हा चौथा जो प्रकार आहे हा काय आहे? अनिश्चित किंवा मग सामान्य विशेषणामधला आहे। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल? गटात न बसणारा पर्याय असेल। म्हणजे हे 3ही पर्याय आपल्याला साकल्यवाचकचे आहेत। तर हा एक पर्याय कोणाचा आहे? अनिश्चित किंवा सामान्य विशेषणाचा आहे। तर मित्रांनो या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न पाहिलेले आहेत। तर या ठिकाणी नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। चला पुन्हा भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद।